नमस्कार साहेब, मी तुमची खुर्ची. मला आठवतंय, तुम्ही ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून 30 सप्टेंबर 2022 रोजी रुजू झालात आणि अगदी पहिल्या दिवसाच्या, पहिल्या तासाच्या, पहिल्या मिनिटापासून तुम्ही कामाला सुरुवात केली. ते अगदी आत्तापर्यंत तुमचं जनसेवेचं व्रत अविरत चालूच आहे. परभणी, लातूर, हिंगोली, उल्हासनगर, जव्हार, कोकण भवन, नांदेड, सिडको मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा अनेक ठिकाणी अनेक खुर्च्यांवर पदभार सांभाळला. अशोक माझा सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्याचं कामाच्या दृष्टीने मी जवळून त्याचं काम पाहिलेलं आहे आणि कामाच्या बाबतीमध्ये ते अतिशय सिन्सिअर आहे असं मला वाटतं. कधी त्यांना फोन केला किंवा एखादं काम सांगितलं तर ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेणं किंवा रिस्पॉन्स करणं हा त्यांचा स्वभाव आहे. तो एक गुण त्यांचा मला फार आवडतो. विकसनशील प्रकल्पांना हातभार लावलात. तुम्ही काम करण्याआधी कधीच गरजलं नाही, तर काही न बोलता तुम्ही केलेलं काम आणि त्याचा परिणाम सर्व काही सांगून गेलं. शासनाच्या दरबारात कामाचा शिस्तबद्ध वेग कसा असावा हे तुमच्या रूपात मी पाहिलं. मागच्या 3 वर्षाच्या कालामध्ये ज्या ह्या कार्यालयाचं रूपांतर झालेलं आहे आणि फक्त असं नाही की अधिकाऱ्यांचे बसण्याची व्यवस्था किंवा हे असंच नाही, तर कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था, कार्यालयाची स्वच्छता, तुम्ही कोणत्याही फ्लोअरला जावा, फर्स्ट फ्लोअर असेल ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी बसतात, सामान्य शाखा असेल, आस्थापना शाखा असेल, या सर्वांचं रिनोव्हेशन हे सरांच्या काळात झालेलं आहे, सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. त्यामुळे या कार्यालयाचा पूर्ण एक आपण म्हणतो सुशोभीकरण आणि कायापालट हा सरांच्या कालावधीत झालेला आहे. माझ्या साक्षीने तुम्ही ठाणे जिल्ह्यासाठी असंख्य निर्णय घेतलेत. काहींच्या बाबतीत कठोर तर काहींच्या बाबतीत हृदयस्पर्शी निर्णय सुद्धा घ्यावे लागले. पण प्रत्येक निर्णयामागे एकच गोष्ट स्पष्ट होती, सामान्यांचं हित जिथं, मी तिथं तिथं. आणि त्यांची एक विशिष्ट म्हणजे पद्धत मला आवडली, म्हणजे त्यांनी जो जनता दरबार सगळं चालू केलं. त्यांनी पहिले विजिटर लोकांना सर आतमध्ये बोलवायचे, सर स्वतः एकटे असायचे. पण आता त्यांनी असं केलं आहे, पुऱ्या इमारतीमधले HOD, आजूबाजूचे HOD समोर बोलवतात, साहेब ऑनलाईन असतात, सगळे तहसीलदार, प्रांत साहेब सगळे ऑनलाईन असतात आणि समोरासमोर त्यांना बोलवून, व्हिजिटर्सना बोलवून त्यांच्यासमोरच कामाचा फडशा पाडतात. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मानही मिळवलात आणि मनही मिळवली. नोकर म्हणजे आता इथलं शिपाई असो किंवा ड्रायव्हर असो किंवा आम्ही असो किंवा चौकीवरले पोलीस ते पण असो, त्यांच्याविषयी सुद्धा कधी त्यांनी म्हणजे असा दुजाभाव केला नाही. कारण जे सरांनी आमच्या बाबतीत जे आम्हाला जसं सहकार्य केलं म्हणा किंवा आमच्या पाठीवरती हात ठेवला, म्हणजे अगदी मिठी मारण्यापर्यंत, तर एकदमच मी सरांना सुद्धा बोललो, सर तुमच्या अगोदर माझी रिटायरमेंट असतं तर बरं असतं. 7 ऑगस्ट 1993 मध्ये परभणी कृषी विकास अधिकारी म्हणून सुरू झालेला हा प्रशासकीय प्रवास आज इथे ठाण्यात एका सन्मानित टप्प्यावर येऊन पोहोचला. तुमच्या कार्यकाळात मी देखील ठाणे जिल्ह्याच्या विकसनशील प्रवासाची साक्षीदार झाले. एकदा आम्ही सगळेजण एका रेडसाठी गेलो होतो आणि मग सरांसोबत आम्ही गायमुखच्या खाडीवर होतो आणि साधारणतः रात्री 11 वाजेपासून तर सकाळी 2, 2:30, 3 वाजेपर्यंत आम्ही तिथं बसून अगदी खुर्च्या टाकून ते मोठे मोठे डास आणि ते सगळ्या वातावरणामध्ये बसलेलं असताना मग त्या ठिकाणी आमच्यासोबत काम करणारे आमचे महसूल कर्मचारी असतील, त्या तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, त्यांनी त्या सगळ्या किनाऱ्यावर जाऊन वेळ ज्या काही कारवाया करणं, त्याचं अपडेट घेणं, सगळ्यांशी कोऑर्डिनेट करणं, म्हणजे त्या आपण ज्या वेळेला रात्री अपरात्री काम करतो त्यावेळेला आपल्याकडे कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन असतं, पण हा कर्मचारी आहे आणि याला काय अडचणी असतील, अधिकारी आहे त्याला काय अडचणी असतील हे समजून घेऊन त्याला आपुलकीनं सोबत घेणं आणि नुसतं सोबत घेणं नव्हे, चल आपणही जाऊन येऊ म्हणून तेवढ्या रात्रीच्या वेळी सोबत सगळ्यांच्या सोबत येणं. अदरवाईज एवढे वरिष्ठ अधिकारी शक्यतो इन्स्ट्रक्शन देणं अशा प्रकारचं काम असतं, परंतु साहेबांचं तसं नव्हतं. साहेब स्वतः सगळे फील्डवर यायचे, सगळ्यांसोबत काम करायचे आणि एक वेगळ्या प्रकारचा गुण सरांचा होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्रशासन आणि स्थानिकांच्या मधील दुवा बनून स्थानिक नागरिकांच्या मनातील शंकेचा धुरा तुम्ही संवादातून दूर केला आणि नवी मुंबई विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती मिळाली. या प्रसंगावेळी तुमच्यातील प्रशासक एक सुजाण नागरिक झाला होता.
आणि त्यामुळेच तुम्ही सकारात्मक दृष्टीने स्थानिक जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय आणू शकला. नवी मुंबईमध्ये विशेषतः विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचं किंवा एकंदरीतच नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबत त्यांच्या भावना फार तीव्र असायच्या आणि त्या भावनेची तीव्रता त्यांची अपेक्षित असलेली कामं लवकर न झाल्यामुळं होती, हे मला साधारणपणे सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कळालं होतं. मी फक्त एवढंच कार्यपद्धती अवलंबली की प्रकल्पग्रस्त आले ते कितीही रागात असोत, त्यांना बसवलं, त्यांची भूमिका काय ते समजून घेतली, त्यांचा प्रश्न काय तो समजून घेतला आणि आपल्याला दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेमध्ये जरी त्यांना मदत केली तरी ते खुश होतात म्हणणार नाही, परंतु ते आनंदी असतात. आणि याच भूमिकेतून मी असेल, तुमचे संदीप मानेसाहेब असतील, तुमचे बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पग्रस्तांच्या आणि विशेषतः विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भातल्या समस्या आम्ही त्याच्या माध्यमातून आम्हाला सोडवता आल्या. खरंच सरांचं मन आहे ना हे खूप हळवं आहे. सर खूपच भावनिक आहेत. जसा एक सुपिरियर असतो, एक बॉस असतो आपल्याला समजून घेणारा, त्या पद्धतीनं ते आमच्याशी नेहमी वागतात. त्यांचा तसा अनुभव माझ्याशी नेहमी गाठीशी राहिलेला आहे. कामाच्या बाबतीत म्हणायला गेलात तर सर खूपच वक्तशीर आहेत. मी तर त्यांना म्हणजे नेहमी असं म्हणतो की सर मिस्टर प्रोफेशनिस्ट, आपण जसं आमिर खान यांना कलागुणामध्ये ओळखलं जातो की मिस्टर प्रोफेशनिस्ट म्हणून, तसं सर आमच्या प्रशासनातील मिस्टर परफेक्शनिस्ट आहेत. महाराष्ट्राच्या विकासात अमूल्य ठरलेल्या समृद्धी महामार्गाचा प्रश्न, समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणात शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत त्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प मार्गी लावला. आपणही एका शेतकरी कुटुंबातून आले असल्यामुळे शेतकऱ्याच्या मनाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. त्या आवाजाला योग्य न्याय देत समृद्धी महामार्गाचा प्रश्न सोडवीत तुम्ही पुन्हा एकदा समृद्ध जिल्हाधिकारी म्हणून सिद्ध झाला. आम्ही 1999ला भेटलो. इनफॅक्ट त्यावेळेला अशोक शिंगारे हे मराठवाड्यातून इकडे आले होते. ही केम ॲज प्रायव्हेट सेक्रेटरी, तत्कालीन कृषी मंत्री जे होते त्याच्याकडे ते प्रायव्हेट सेक्टरहून आले होते. प्रश्न सोडवण्याकडे, लोकांना मदत करण्याकडे यांचा पहिले कल होता. आणि विशेषतः समृद्धी महामार्गाचा जो शेवटचा टप्पा आहे तो ठाणे जिल्ह्यातून 75 किलोमीटरचा, आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्सिटीज आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे खातेदार असतील तेवढे खातेदार एकट्या ठाणे जिल्ह्यातून. 701 किलोमीटरमध्ये पहिल्या 650 किलोमीटरमध्ये मला जेवढे खातेदार होते तेवढेच खातेदार मला ह्या 75 किलोमीटरमध्ये होते. तर ह्या सगळ्यांचे प्रश्न सोडून टाकण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी त्यांचा फार मोठा सहभाग होता, त्यांचं फार मोठं सहकार्य होतं. ठाणे जिल्ह्यातलं काम जे त्याची गती जी कमी असते त्याची कारणं प्रशासकीय नसून प्रशासनाच्या बाहेरची कामं असतात, आणि तिथे फार स्किलफुली, कौशल्यपूर्ण ते काम करावं लागतं, आणि त्याने फार चांगल्या पद्धतीने हे काम केलं. रेल्वे, मेट्रो, बुलेट ट्रेन, वसई विरार कॉरिडॉर यांसारख्या भव्य पायाभूत प्रकल्पांमध्ये तुम्ही केवळ प्रशासकीय भूमिका नव्हे तर समन्वयक आणि मार्गदर्शक म्हणून काम केलं. ठाणे जिल्हा रुग्णालय, डिजिटल युनिव्हर्सिटी, TMC अंतर्गत आरोग्यविषयक सुविधा ही सगळी स्वप्न तुमच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात उतरली. तहसीलदार आणि कलेक्टर अशी ही 2 पदं आहेत की जिथं तुम्ही प्रत्यक्ष लोकांशी संबंधित येतं, शासनाशी संबंधित येतं. एका बाजूला शासन असतं, त्याच वेळेला एका बाजूला जनता असते. आपणही त्याच कुटुंबातनं, त्या जनतेतनं आलेला असतो, पण त्याच वेळेला शासनाला काहीतरी हवं असतं, शासनाचा काहीतरी हेतू असतो, दीर्घकालीन विचार असतो, आणि तो संपूर्ण समाजासाठी शासन करत असतं. लोकांची इच्छापूर्ती करता किंवा लोकांच्या मागण्या मान्य करताना त्या कायद्याच्या चौकटीत बसून त्याला मूर्त स्वरूप आणणं ही एक वेगळी कला आहे, कौशल्य आहे. शिंगारे साहेबांच्या कामाची हीच पावती आहे की जे प्रकल्प शासनाने इथं सोपवले ते सर्व प्रकल्प ठाणे जिल्ह्यात शिंगारे साहेबांच्या कारकिर्दीत मार्गी लागले. म्हणजे प्रशासनाची पकड असल्यामुळे लोकांशी समन्वय साधून, संपर्क साधून, त्यांच्याशी बोलून की हा प्रकल्प का गरजेचा आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पटकन समजून सांगतात. लोकांच्या काय अडचणी असेल तर त्याच्यावर काय मार्ग काढायचा लगेच त्याच्यावर सर हे करतात आणि लोकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण करतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात असताना तुमचं काम म्हणजे एक प्रशासकीय क्रांती होती. ई ऑफिस प्रणाली सुरू करून 4 वर्षात
एकही कागद न वापरता संपूर्ण काम डिजिटल पद्धतीने पार पाडणं हे केवळ कौशल्य नव्हे तर पर्यावरणपूरक दूरदृष्टीचं प्रतीक होतं. मला इथून 1 वर्ष झालं, पण जेव्हा मी इथं आलो त्यावेळेला सरांकडे हा विशेष गुण मला दिसून आला. म्हणजे सर एखादा मेल वगैरे काय असेल तर प्रिंटआउट सरांना अपेक्षित नसते. सर म्हणतात मला व्हॉट्सॲप कर, किंवा सर ॲक्च्युली टेक्नोसेव्ही आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट सरांना मोबाईलवर जरी दिली म्हणजे सरांना प्रिंटआउट काढून द्या त्याची काय आवश्यकता अशी पडत नाही. सर कागदाचा खूप विचार करतात. एखादी गोष्ट जुन्या कागदावर जर आपण प्रिंट काढून दिली तरी सरांना त्याचं काय वावगं वाटत नाही. सर म्हणतात ठीक आहे, ओके, निसर्गाचा ऱ्हास कसा होणार नाही, किंवा आपल्याकडून स्वतःहून सर ते खुर्चीतून दाखवून देतात. सर खूप टेक्नोसॅव्ही आहेत. म्हणजे सरांच्या एजमध्ये एवढं टेक्नोसॅव्ही असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सरांकडे पाहिल्यानंतर नेहमी वाटतं की मग त्याच्यापेक्षा आपण खूप कमी टेक्नॉलॉजी वापरतो किंवा वापरतच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक छोटासा प्रसंग मला आठवतो की एक आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटचं काहीतरी पाहत होतो आणि सरांनी गुगल अर्थवर आम्हाला ज्या प्रकारे दाखवलं त्या प्रकारे मी स्वतः कधी ट्राय केलेलं नव्हता की असं हे बघता येऊ शकतं, हे असं हे पाहता येऊ शकतं, हे करता येऊ शकतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी न जाता देखील आपण एवढ्या व्यवस्थितपणे त्या भागाचा अंदाज घेऊन काय परिस्थिती असेल, कशामुळे झालं असेल, तर ही गोष्ट आपण ॲझ्युम करू शकतो आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या कामात करू शकतो. तर ही गोष्ट निश्चितपणे सरांकडून शिकता येईल. टेक्नॉलॉजीच्या वापरात अग्रेसर राहणं, विविध विभागांबद्दल सखोल माहिती असणं, अनेक पर्यावरण स्नेही दृष्टिकोन बाळगणं, या सगळ्यांमध्ये तुम्ही एक आधुनिक आणि शिस्तबद्ध प्रशासक म्हणून ओळखले जाऊ लागला. शिंगारे सरांबद्दल ना सांगायचं ठरवलं तर इतकं काही आहे आणि ते काही शब्दात मावणारं व्यक्तिमत्व नाही आहे मुळामध्ये. कारण माणसाचं माणूसपण आणि देवाचं देवपण हे माणसात असू शकतं हे फक्त शिंगारे सरांमुळे मला समजलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये सदस्य सचिव या पदावर होते, पण जेव्हा भेटत होते ज्या मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी आमच्याकडून सगळ्यांकडून जी आम्हाला कामं करून घेतली, त्यांनी कामं करून घेतली नाही, त्यांच्या ऊर्जेमुळे आम्ही झपाटून काम करत होतो. लोकशाही प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे हा तुमचा दृढ विश्वास होता. ट्रान्सजेंडर समुदायासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेत तुमचा सहभाग फक्त अधिकाऱ्याचा नव्हता तर सामाजिक समतेचा प्रचारक म्हणून होता. या समुदायाच्या प्रतिनिधित्वासाठी धोरणात्मक निर्णय घेणं, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, हे सगळं शक्य झालं फक्त तुमच्याचमुळे. ठाणे जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रान्सजेंडरच्या बाबतीत अग्रेसर आहे. म्हणजे 1 नंबरला आपला ठाणे जिल्हा आहे आणि ह्या सगळ्या ट्रान्सजेंडरची मतदार म्हणून नोंदणी होणं आणि नुसती नोंदणीच नव्हे तर त्यांचंही मतदान प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्वमेंट होण्यासाठी सरांनी खूप प्रयत्न केले आणि त्याचंच फलित म्हणून ठाणे जिल्ह्याची दखल भारत निवडणूक आयोगाकडून पण घेतली गेली. ट्रान्सजेंडर हा समाजातला एक असा घटक आहे की ज्याच्याकडं लोकांनी सहानुभूतीने बघून त्यांच्याबद्दल लोकांनी लोकांना वाटते या भूमिकेशी मी सहमत नाही. त्या समाजातील घटकांना त्यांचे स्वतःचे अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजेत आणि त्यांना सन्मानानं त्यांचं आयुष्य जे ईश्वरानं दिलेलं आहे ते जगता आलं पाहिजे. या भूमिकेतून प्रशासकीयदृष्ट्या आपण काय काय करू शकतो याचा मी अंदाज घेतला. या ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये देशात सर्वात जास्त मतदार नोंदणी झालेला हा माझा जिल्हा होता. इलेक्शनमध्ये त्यांनी खूप बिनचूकपणे काम केलं, खूप चांगलं मॉनिटरिंग केलं आणि त्याच्यामुळं इतक्या मोठ्या निवडणुका, एवढा संघर्ष असताना, वेगवेगळे राजकीय पक्ष, राजकीय नेते असताना त्यांनी अतिशय खूट न वाजवता अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले. हे खरं सराहनीय आहे. विधानसभा निवडणुकांच्या वेळी प्रत्येक बूथवर CCTV कॅमेरे पोहोचवणं, त्यानंतर त्यांचं मॉनिटरिंग करणं हे आवश्यक होतं. कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. कॉन्ट्रॅक्ट देखील एका पब्लिक सेक्टरमधल्या कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु ऐनवेळी त्या कॅमेऱ्यांसाठी जे तुमचं हे लागतं, सिम कार्ड लागतात, त्या सिम कार्ड मिळण्यामध्ये प्रॉब्लेम तयार झाला. तर अक्षरशः दिवसरात्र कलेक्टर साहेब स्वतः बसले. त्या संबंधित कंपनीच्या मॅनेजमेंटला आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर तिकडून ती कार्ड्स मागवली आणि इलेक्शन कमिशनने दिलेल्या नॉर्म्सच्या आधी
संपूर्ण व्यवस्था, कारण अतिशय डेलिकेट स्टेज होती. जर हे काम झालं नसतं तर त्यानंतर पूर्ण निवडणूक प्रक्रिया बाधित होऊ शकली असती. परंतु या काळामध्ये स्वतः त्यांनी पुढाकार घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीनं अजिबात स्ट्रेस येऊ न देता किंवा दुसऱ्यांना स्ट्रेस न देता, आरडाओरडा न करता अत्यंत शांतपणे फटाफट कामं एका मोठ्या टीमकडून करून घेतली, ज्या टीममध्ये सरकारी अधिकारी पण होते आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये खाजगी व्यक्ती पण होत्या. पण या सर्व एक 24-48 तासाचा जो पिरियड होता हा अत्यंत तणावाचा पिरियड होता. पण या पिरियडमध्ये कुठेही तणाव लोकांना जाणवू न देता, दुसऱ्यांना जाणवू न देता वेळेमध्ये त्यांनी ते काम करून दाखवलं. ही गोष्ट नेहमीच माझ्या स्मरणामध्ये राहील. अशात एक काल रात्र आपण दोघांनीही अनुभवली. पहलगाममधून आलेल्या बातमीने संपूर्ण जिल्हा आदरला होता. या दहशतवाद्यांनी अगोदर पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर पुरुषांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता. मी अचानक पाहिलं टीव्हीवर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, ठाण्यातील 3 नागरिक ठार अशी ब्रेकिंग न्यूज आली. बाहेरच्या जगासाठी ती फक्त एक बातमी आणि मृतांचा आकडा असेल. पण साहेब, तुमच्यासाठी तो आकडा नव्हता. ते तुमचे नागरिक होते, तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या जबाबदारीतील. आणि म्हणूनच तुम्ही क्षणाचाही विलंब न करता तात्काळ ॲक्शन मोर ऑन केली. तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते. मला जाणवत होती तुमची भावना, दहशतवादी संघटनेप्रती तुमच्या मनातील संताप आणि नागरिकांची तुम्हाला असलेली चिंता, तुमची जबाबदारी. तुम्ही हातात फोन घेतलात, एकामागून एक कर्मचाऱ्यांना संपर्क साधलात. शक्य त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कार्यालयात बोलावलं. तुम्हाला अधिकाऱ्यांशी बोलताना मी ऐकत होते. ताबडतोब अपडेट द्या. त्या कुटुंबियांना कोणी भेटलात का? काय परिस्थिती आहे? नक्की काय घडलं आहे? आपल्या जिल्ह्यातील कोण कोण नागरिक आहेत? तुमचं प्रत्येक वाक्य निर्णय आणि काळजीवाहू होतं. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅलिटीच्या कुंपणात अडकला नाही. साहेब, तुम्ही त्या क्षणी केवळ एक प्रशासक नव्हतात, एक माणूस होता जो आपल्या लोकांसाठी झटत होता. मी कधी इतकी भारावून गेले नव्हते. तुम्ही स्वतः पहाटे 3-3:30 पर्यंत जागे राहून जम्मू काश्मीरच्या परिस्थितीबद्दल माहिती घेत होता. तिथे पोहोचणाऱ्या मदतीवर नजर ठेवून होता. शेवटी शहीद झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मदत करणं, त्यांना भेटणं, आधार देणं हे सारं काही तुम्ही स्वतः केलं. तणाव संपला नव्हता. केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरची घोषणा झाली आणि ठाणे जिल्हा हॉटस्पॉट म्हणून अधोरेखित करण्यात आला. तुम्ही पुन्हा एकदा सज्ज झाला. संपूर्ण जिल्हा यंत्रणा सज्ज ठेवली. पोलीस, महसूल, स्थानिक अधिकारी सगळ्यांशी सतत संपर्कात राहिलात आणि धीर दिला. शासनाकडून आदेश आल्यानंतरच रोज लोकांची प्रशासकीय चौकटीत काम करण्याची सवय लागलेली आहे जिल्हाधिकाऱ्याला आणि संपूर्ण जिल्ह्याला. क्षणार्धात संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डिसिप्लिन फोर्सेसमध्ये कन्वर्ट करण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंगारे साहेबांनी केलं. वेळ आली तर आम्ही राज्यातच नव्हे तर देशाच्या सीमेवर सुद्धा लढण्यासाठी, त्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य पुरवण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही देशात संरक्षण करूच, परंतु शत्रूवर सुद्धा हल्ला करण्यासाठी आम्ही पाठबळ घेऊन उभे आहोत. हा संदेश सीमेवरच्या लष्कराला देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या एअरफोर्सेस, आर्मी, सर्व सिव्हिल डिफेन्स यांची संयुक्त बैठक घेऊन लोकांच्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. ते 5-7 दिवस मंतरलेले दिवस होते. आम्ही सर्व त्यावेळेला राज्य शासनाचे अधिकारी असलो तरी आमच्या प्रत्येकाच्यात राष्ट्रप्रेम, देशप्रेम उफाळून वाहत होतं की आम्हालाही सीमेवर लढायला किंवा त्या प्रक्रियेत भाग घ्यायला मिळणार आहेत. प्रत्येक बैठकीची सुरुवात व्हायची जय हिंद. जय हिंद म्हटल्यानंतर त्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यात उपस्थित असलेल्या तिथल्या जनसमुदायात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. अंगातून लहावारस यावा तसं प्रत्येकजण पेटून होता. हे 5 दिवस अक्षरशः मंतरलेले दिवस होते. सीमेवर
जरी आम्ही इथं काम असलो तरी सीमेवरच स्वतःला आहोत असं समजून सर्व जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक देशप्रेम त्याच्यात ओसंडून वाहत होतं. महाराष्ट्र शासनाचे डिपार्टमेंट असतील किंवा अगदी केंद्र शासनाचे हे असतील, अगदी सैन्य दलं असतील, यांच्याबरोबर एक अत्यंत एक्सलंट रॅपो त्यांचा नेहमीच राहिलेला आहे. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील आम्ही एकत्रच होतो आणि एकत्रच त्यानंतर जिल्ह्यामध्ये जी काही मॉक ड्रिल्स करणं आहे किंवा इतर काही संवेदनशील बऱ्याच प्रकारची कामं असतात ती कामं करून घेणं हे देखील आम्ही बरोबर केलं आणि चांगल्या पद्धतीने केलं. ब्लॅकआउटच्या त्या काळात मी देखील सर्व अनुभवत होते, जाणवत होते. माणसातला देव शोधणाराच देव माणूस बनतो. खरंच शिंगारे साहेब, तुम्ही सर्वांसाठी देव माणूस झालात. कुठून आलात तुम्ही? कसे घडलात तुम्ही? कोणी घडवलं तुम्हाला? बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एक लहानसं गाव, आवसगाव. याच मातीत जन्म झालेल्या शेतकरी कुटुंबातील अशोक नावाचा मुलगा. मातीशी जोडलेला, कष्टाशी नाळ असलेला, शिक्षणातही तितकाच प्रामाणिक. जिल्हा परिषद शाळेत शिकत 10वी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी 77% गुण मिळवले. अभ्यासाची आवड लहानपणापासूनच. घरात लाईट नव्हतं म्हणून चिमणीच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. आई दळण दळायला बसली की तोही अभ्यासाला बसायचा. आईनं गाणे म्हणावीत आणि तो अभ्यास करत झोपावा. हे चित्र त्याच्या बालपणाचं होतं. केव्हा त्यानं जा म्हणणं लागलं नाही, अभ्यास कर म्हणणं लागलं नाही, काय नाही. त्याचा ते स्वतःच करायचा अभ्यास. पहाटे आम्हाला दळणं होते, म्हणायचं आई तू दळाय उठलीस की मला अभ्यासाला उठव. मग माझी झोप होतं गाणी म्हण नको. माझी झोप झाली की मग म्हणायचं आई आता गाणी म्हण. त्याचा अभ्यास झाला की मांडीवर मुटकं ठेवायचा आणि मग झोपायचा. माझं दळण होस तर गाणी म्हण म्हणायचं. माझी मला झोप येते. पण 10वीपासून शाळा जिल्हा परिषद आवसगावला, सेंटर राहिलं बांसरावला. त्या बांसराव सेंटरमधून पहिला आला आहे. पुढे शिक्षण त्याला अंबाजोगाई झालं. त्याच्या बी ते नंबर 2 आला विद्यापीठमध्ये, हे कॉलेजमधून. योगेश्वर नूतनमधून नंबर 2 आले. MBBSचा फक्त 1.5% मार्क कमी पडला. पण फक्त 1.5% ते स्वप्नच राहिलं. पुढे परभणी BSc MSc केलं. 1889 सालचा दुष्काळ, घरची बिकट परिस्थिती, वडिलांकडे पैसे नव्हते. दुष्काळ पडलेला होता ना त्याला 1990ला. मी 10 एकर जमीन विकायला तयार झालो. त्याच्यामुळे असं समजलं. तिनं ती जमीन बसविली. तिनं 4 वर्ष सांभाळला अशोकला. त्या 4 वर्षात फक्त मी आयुष्यात 10 रुपये दिलेले. एवढी परिस्थिती होती. 7-8 वर्ष त्या पाहुण्याची पगार झाली की परभणीला पाठवायचे त्याला. आमच्याकडे लाल पैसा गेला नाही त्याला. पण आमच्या बहिणीनं शिकवलं. पण ती केवळ मदत नव्हती, तो विश्वास होता. शिंगारे कुटुंबावरचा, अशोकवरचा. त्यानंतर बापू आणि आईंनी पुन्हा एक स्वप्न पाहिलं. अशोकला तहसीलदार करायचं. पण या कष्टाळू, अभ्यासू आणि मेहनती अशोकने ते स्वप्न पूर्ण केलं नाही, तर जिद्दीने आणि चिकाटीने तहसीलदार या पदापलीकडे झेप घेतली. काका आणि मावशीच्या मदतीचं, तुमच्या कष्टाचं चीज झालं. आमचा एक मित्र होता विजयकुमार तांबळे म्हणून. तो अशोकला सतत म्हणायचा, अशोक्या तू कलेक्टर नक्की होणार आणि लाल दिव्याच्या गाडीत तू बसणार, असं तो नेहमी म्हणायचा. आणि या पद्धतीनं तो आज अशोक कलेक्टर पदापर्यंत पोहोचलेला आहे. आणि तो आज इथं ठाण्यामध्ये सेवानिवृत्त होत आहे. तू आतापर्यंत सर्वांची काळजी
स्वतःच्या जीवाची काळजी न करता इतरांची सर्वांची काळजी घेतलीस. पण तू अशोक, तू आता स्वतःची काळजी घे, एवढंच माझं म्हणणं आहे. पहिली पोस्टिंग झाली. कुटुंबात 3 बहिणी, त्यांच्या शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी उचलली. मोठीची 13वी झाली की छोडलीचं BA, दुसरी झाली MA राज्यशास्त्र, तिसरी इंजिनियर. साहेबांनीच लग्न केले, शिकवलं, समजा त्यानंच केलं सगळं, आम्ही काही नाही केलं. माणसांची नातं जोडणं हा तुमचा स्वभाव धर्मच. आणि असं जवळ थोडं आता इथून त्या नव्या मुंबईच्या अलीकडे बी असं दुसरं गाव एक जवळ, आणि तिथं परीक्षा होत्या 10वीच्या. मग 10-11 का काय पोरं होते आमच्या गावचे. मग सगळेजण गेले, म्हणजे आपण तिथं रूम करू आणि तिथं मग अभ्यास करायला येतोय. पुन्हा मग गेले. एक मुसलमानाचं पोरगं आमच्या जरा थोडं असं होतं शहाणी, अगं त्याला असलं बी काहीतरी आपल्याला काय माहिती. मग ते बाकीचे पोरं म्हणले त्या भिक्याला घ्यायचं नाही म्हणले रूममध्ये, का तर मला त्याला ख्यार उगे मला कशाला घ्यायचं रूममध्ये. मग घरी आला की मला सांगितलं, मला आई तर मला भिक्याला नग म्हणाले ग पोरं. मला कर बाबा, तर मला असं म्हणाले. ते मला जाऊ दे, मला मेन भिका यारजाराच करतात. मग ते 7-8 पोरांनी रूम करून राहिले आणि हिनं मुसलमानच्या पोरासाठी रोज यारजारा करायच्या. पेपर सुटला की यायचं आणि दुसऱ्याची आंघोळ करायची, आपलं जेवण करायचं की जायचं. पण शालेय जीवनात अशोक जितका स्वभावाने हळवा तितकाच साहसी आणि धाडसी होता. बारीकच होता, गावाकडे जात होता. 4वी-5वीला बी होता का नव्हता की असा आषाढ महिना, पाऊस, झड. आणि मला जरा हे जुला पण हे झालं. पण मग आता आमच्या गावाकडं तिकडं गावाला जायला रस्ता नव्हता. मग आमच्याच भावकीतलं पोरगं त्याच्या वर्गात होतं. त्याला मला शिरकीचं चल बरं आईला दवाखान्यात न्यायचे म्हणला. मग जिथवर हे नव्हतं तोवर पुन्हा त्याला जायला वाटच नाही. पुरा आला, इतका पाणी आलेलं. आता तिथून पलीकडे जायचं. मी नको रे बाबा म्हणलं, हे बघ मग होऊ दे माझं काही बी, नको या पुरात शिरू म्हणलं. नाही म्हणला, मला पाटकोळी घेतलं आणि त्या पूर्वाला दोन तिकडे दवाखान्यात नेलं. हा केवळ एक प्रसंग नाही, तर बालपणीच साहेबांच्या मनात असलेल्या प्रसंगावधानाचं भान, आत्मीयता आणि कुटुंब प्रेमाची साक्ष आहे. शासकीय कामकाजाच्या बाबतीत कितीही व्यस्त असला तरी कुटुंबाशी घट्ट नातं जपणारे खऱ्या अर्थाने फॅमिली मॅन म्हणूनच मी तुम्हाला ओळखते. आई वडील मुलाकडे राहत नाही, पण अशी काही विरळीच घरं आहेत की जिथे आई वडिलांसोबत मुलगा राहतो. आणि बापूंबद्दल फार सरांना हे आहे. आईची तब्येत जरा जरी बिघडली तरी सर एकदम कासावी सोडल्याचं दिसतं. मग सर सांगतात माझ्या बापूंला जरा त्रास होतोय किंवा आईची तब्येत बरी नाही. तुम्ही मुलगा म्हणून स्वतःला सिद्ध केलंतच, परंतु वडील म्हणून देखील तुम्ही तुमची जबाबदारी अत्यंत चोख पार पाडली. आम्ही अशोक शिंगारे यांची मुली आहोत, त्याच्याबद्दलच खूप प्राऊड वाटतं. आय थिंक माझ्यासाठी घराच्या आत तर पप्पा जसे पहिल्यापासून आहेत तसेच माझ्या डोळ्याच्या समोर दिसतात. बट एकदा घराच्या बाहेर निघाले की आय थिंक त्यांचं जे आडनाव मी कॅरी करते ते फार डिग्निटीची गोष्ट वाटते मला असं खूप वाटते की मी जे काही लाईफमध्ये शिकले आहे, करिअरमध्ये असावं का ॲम्बिशियस असणं असावं, ते त्यांच्याकडूनच शिकले आहे. आणि मी होप करते की मी त्यांना एका दिवशी खूप प्राऊड करू शकू. आम्ही असं म्हणतो की गुगलला पण एवढं माहिती नसेल जेव्हा पप्पाला माहिती आहे. तो ते दरवेळेस काही ना काही जे पण काही नवीन येत असेल टेक्नॉलॉजीमध्ये ते त्यांना माहिती असतं. आम्हाला जास्त हे ChatGPT म्हणून एक नवीन AI आलं आहे, तर आम्हाला त्याची कधी गरज पडली नाही, कारण आम्हाला काही लागलं तर आम्ही बाबांना विचारू शकतो. साहेब, तुमच्या मुलांमध्येही दिसणारा साधेपणा, सभ्यता आणि शिस्त ही तुमच्याच संस्कारांची साक्ष आहे. नक्कीच तुमच्या कुटुंबियांना जसा तुमचा अभिमान आहे तसा मलाही तुमचा अभिमान आहे. आणखीन एक व्यक्ती आहे ज्यांना ह्या जगात सगळ्यात जास्त अभिमान वाटतो तुमचा. ऑफिसच्या बाबतीत कामाचं असो का कौटुंबिक असो, ते खूप स्मार्टली हँडल करतात. त्याच्यामुळे माझी काही तक्रार नाही, पण मला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे ते खूप कुटुंबवत्सल आहेत आणि तसंच प्रेम ते पूर्ण जिल्ह्यावर करतात. पूर्ण जिल्हा हे त्यांच्यासाठी कुटुंबच आहे आणि तो स्वभाव त्यांचा मला खूप आवडतो. समाजातील सर्व स्तरांशी संवेदनशील नातं निर्माण केलं.
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या घरी काहीही प्रसंग असो, चांगला अथवा वाईट, तुम्ही स्वतः उपस्थित राहिला. कोणत्याही व्यक्तीचा पद किंवा हुद्दा न पाहता प्रत्येकाशी समान आदराने वागला. त्या दिवशी एका कॉलने मी सुद्धा थरारले होते. आमच्या सगळ्या महिला कर्मचारी कलेक्टर ऑफिसच्या अशाच वर्षा सहलीसाठी गेल्या होत्या, बऱ्याच दिवसांनी गेल्या. तर दुर्दैवाने काय झालं की आमच्याकडे एक पल्लवी सरोदे म्हणून महसूल अधिकारी होती, सहाय्यक महसूल अधिकारी, PA म्हणूनच कामाला होती. तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. तर मला आमच्या इतर PAंचा फोन आला की रावसाहेब असं आपली पल्लवी पडली आणि ती पाण्यात पडलेली आहे. मी तर एकदम ब्लँक झालो होतो, पण तरी पण मी म्हटलं आधी सरांना फोन करावा. तर त्याही परिस्थितीत सरांनी समजून घेतलं, कारण मी पण त्या जागेवर नव्हतो, मी बाहेर होतो. आणि मग सरांनी सांगितलं की तू घाबरू नको, काय झालं ते मला सांग. मग मी सांगितलं की असं असं आपल्याकडची पल्लवी सरोदे हे पाण्यात पडली आहे आणि तिला वाचवायचा प्रयत्न करतात. मग सर म्हटले तिला पाण्यातनं काढलं आहे का बघा, तिचं श्वासोच्छ्वास. मी म्हटलं ते श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही ते समजत नाही आहे. सर म्हटले नाही तुम्ही वेळ दवडायला लागू नका, लगेच RDCला सांगा, मी पण कलेक्टर ऑफिसला फोन करतो, पाहिजे तर आपण एअर ॲम्ब्युलन्सनी हे करू आणि तिला श्वासोच्छ्वास तिचा सुरू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पण मला हे सांगत होते की तिचा श्वासोच्छ्वास चालू होत नाही आहे, म्हणजे लोक प्रयत्न करतात पण ती काही प्रतिसाद देत नाही. मग मी सरांना ती घटना सांगितली. सर म्हटले असं हे नसेल, जरी यांना जाणवत नसेल तर आपण ॲडव्हान्स CPRची इथे मेडिकल ची व्यवस्था करू. आणि असे बरीचशी उदाहरणं आहेत की सरांनी शांतपणे संयमाने आम्हाला सांगून परिस्थितीला तोंड द्यायला सांगितलं, शिकवलं. शासकीय कामकाज चालूच होतं. नागरिक येत होते, तुम्हाला भेटत होते, तुम्ही प्रत्येकाचं समाधान देखील करत होता. अशात एक दिवस ते दोघं आले. 2009 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चक्रा मारून थकलेले जोशी दाम्पत्य. आमच्या प्लॉटचा भांडण झालेला होता आणि ते चालू होतं, म्हणजे येण्याचं त्याच्या रेग्युलराईजने ते सगळं कलेक्टर साहेबनी करून घेतलेले होते. मग आम्ही खरं म्हणजे 3 वर्ष अमेरिकेला होतो. माझी मुलीला बरं नव्हतं आणि ती एक्सपायर झाली होती म्हणून. जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला कळलं की आमची जगावर बिल्डरनी कब्जा घेतला आहे, थोडीशी जगा घेतली आहे. आमच्या बाजूला जो प्रिन्सिपल मेंबर आहे ते जगा विकली आहे की ते आम्हाला माहीत नाही, पण असं वाटते की त्यांना नाही त्यांची काहीतरी साठगाठत. म्हणून आम्ही इथे आलो. ते आम्हाला मोजणी करून नाही देत होते की किती जगा बिल्डरने घेतली आहे ते. म्हणून आम्ही साहेबशी बोललो आणि साहेबनी स्वतः प्रयत्न करून आणि आम्हाला एक गायडन्स देऊन मोजणी करून घेतली. साहेब नसले तर कदाचित मोजणी झाली नसती आमची. साहेब सिनियर सिटिझन्सला एवढं मान देता की आपल्या आईवडीलला देत असेल तेवढं मान देता. आपण देवाला नाही बघितलं, देव माणूस आहे. I wish all the best to Collector Sahib. Health is in the later part of the life. The health is very important. So he should enjoy optimum health and long life, without any hurdle, without any trouble, peaceful life, and his all desires gets fulfilled by the God. तुम्हाला भेटायला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुम्ही नेहमीच आई आणि बापूंना पाहिलं. आपल्या आईवडिलांप्रमाणेच असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर त्यांच्या समस्या सोडवून आनंद आणला आणि प्रत्येकाने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. काही दिवसांनी एक फोन आला. फोन होता कल्याण तहसील कार्यालयातील एक निष्ठावान अधिकारी सुनील ढगळे यांचा. 10 जुलैला माझी मिसेस उज्ज्वला ढगळे ही डेंग्यूमुळे आजारी झाली होती. तिला आम्ही आमच्या बदलापूरच्या हॉस्पिटलला 2-3 दिवस ट्रीट केलं. त्यानंतर कॉम्प्लिकेशन वाढल्यामुळे आम्ही ठाण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलला ॲडमिट झालो होतो. ॲडमिट होताना मी बोललो की प्रशासनाला की जे काही लागेल त्या गोष्टी सगळ्या करा. पण ज्यावेळेस दुसरा दिवस उगवला, प्रशासनाने सांगितलं आम्हाला की 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत.
त्यावेळेस माझी तारांबळ उडून गेली की नक्की आता करायचं काय. मग त्यावेळेस मी सरांसोबत नेहमी ऑफिसच्या कामानिमित्त भेटायचं होतं. त्यावेळेस ऑफिसला फोन केला की सर माझ्यावर असा असा प्रसंग ओढावला आहे. सर बोलले, त्या क्षणाला बोलले की तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. हे शब्द ऐकले आणि मला थोडंसं धीर आला की आपल्या पाठीशी आहेत. नंतर रुग्णालय प्रशासन मला शोधत आलं की कोण आहात, कुठे आहेत ते पेशंट. पुढच्या 5 ते 10 मिनटातच सर्व यंत्रणा तिथली कार्यान्वित झाली. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं जवळजवळ 90% तुमचं पेशंट नाही आहे आता. डॉक्टरांनी असं सांगितलं. त्यावेळेस मला सगळंच, मी ब्लँक होऊन गेलो होतो पूर्ण. पण सरांनी त्यावेळेस मला फक्त सांगितलं की तुम्ही धीर धरा आणि शांत राहा, सगळं व्यवस्थित होईल. ती जी क्षण होता तो, त्यांच्यामुळेच आज आम्ही दोघं इथे आहोत. ज्या दिवशी मी शुद्धीवर आले की म्हणजे पहिलं नाव जर मी ऐकलं असेल डॉक्टरांच्या तोंडून तर अशोक शिंगारे साहेब. सरांनी जे आमच्यासाठी केले ते मी माझं कुटुंब कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही. अधिकारी खूप येतात जातात, परंतु एक कुटुंब प्रमुख म्हणून सर. या हसऱ्या ढगळे कुटुंबासाठी साहेब तुमचे जितके आभार मानावेत तितके कमीच. त्या दिवसाची सकाळ मला अजूनही आठवते. गजानन देशपांडे, एक शांत निष्ठावान अधिकारी, तुम्हाला भेटायला आले होते. मार्च 24मध्ये माझी पदोन्नती झाली हायर ग्रेड स्टेनो आणि माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांचा सुयसहायक म्हणून माझी नियुक्ती झाली. नियुक्ती झाल्यानंतर मी प्रथमच माननीय जिल्हाधिकारी शिंगारे साहेबांना भेटलो आणि त्या दिवशी त्यांनी मला जॉईन करून घेतलं. जॉईन केल्यानंतर मला इथे फोनचं जे फोन लावून देणे, रिसीव्ह करणे किंवा साहेबांना जोडून देणे, त्यातनं आमचा परिचय वाढत गेला. आणि परिचय वाढत गेल्यानंतर माझी 6 महिन्यातच माझी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होती. सेवानिवृत्तीच्या आधी मला साहेबांनी विचारलं की देशपांडे कसं काय करतात, मुलं काय करतात, आपल्या आपुलकीने विचारलं. तेव्हा मी साहेबांना एक विनंती केली. म्हटलं साहेब असं आहे की माझा मुलगा आता कंपनी सेक्रेटरीचं हे करतो आहे, मला 2 वर्ष तरी किमान मला मुदतवाढ किंवा तुमच्या ओळखीमध्ये कुठेतरी ठेवा, जेणेकरून माझ्या मुलाचं पण शिक्षण पूर्ण होईल. त्यासाठी मला 2 वर्षासाठी तुमची मदत लागणार आहे. त्यावर कलेक्टर साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब म्हणाले शिंगारे साहेब की देशपांडे तुम्ही काही करू नको, मी तुला मदत करतो. आणि त्यांनी काय केलं, ज्या दिवशी माझी सेवानिवृत्ती होती त्यावेळी आमचा व्यवस्थित माझा जो सेंड ऑफ होता तो त्यांनी व्यवस्थित केला. आणि त्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं की देशपांडे तू काळजी करू नको, सेवानिवृत्ती झाल्यानंतर जबाबदारी मी तुझी घेतो. त्याने खणकावून सांगितलं आणि त्यांनी त्याप्रमाणे करून दाखवलं. ज्यानंतर मी 1 महिन्यानंतर त्यांनी मला SRA ठाण्याला सुयसहायक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी IAS यांच्याकडे सुयसहायक म्हणून त्यांनी माझी शिफारस केली आणि माझं त्या ठिकाणी काम झालं. आणि त्या टेन्शनच्या काळामध्ये त्यांनी मदतीचा हात दिला आणि मला आज माझे जे चालू आहे ते शिंगारे साहेबांच्या कृपेमुळेच आज माझं घर चालू आहे. माझा मुलगा आता उच्च शिक्षणासाठी पण आता हे होईल आणि हे सगळं आहे हे शिंगारे, त्यामुळे त्यांचे मी हात जोडून परत एकदा शतशः आभार व्यक्त करतो. आज त्यांचा मुलगा उच्च शिक्षित आहे आणि मी साक्ष देऊ शकते की त्या मुलाच्या यशामागे फक्त वडिलांचे कष्टच नव्हे तर साहेब तुमच्यातील माणुसकीने दिलेली ती एक सुवर्ण संधी होती. माणसाच्या आयुष्यात चढ उतार येतात, हातून चुका होतात, दिशा भरकटते. अशा रंजल्या गांजल्यांना तुम्ही योग्य दिशा दाखवून त्यांच्या आयुष्याची पुन्हा सुरळीत घडी बसवलीत, त्यांचं जीवन मार्गी लावलं. माझा एक मित्र होता युवराज वाघमारे म्हणून, तो तलाठी होता आणि तो 2018 आणि 18-19, 19-20 या 2 वर्षात तो दारूच्या व्यसनाधीन झाला होता आणि अजिबात तो ऑफिसला येत नव्हता. नोटिसा देऊन पण एकही नोटीसला त्याने उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे त्याला नाईलाजाने बडतर्फ करावं लागलं. त्याच्यानंतर माननीय साहेब आले, आदरणीय अशोक शिंगारे साहेब जिल्हाधिकारी, त्यांना मी जुनी ओळख असल्यामुळे मी सरांना विनंती केली, त्याला स्वतःला घेऊन आलो आणि तसा तो पूर्णपणे तसा अद्दल घडल्यामुळं आणि आर्थिक परिस्थिती एकदम खालावलेली होती, गांजला होता परिस्थितीने. त्याच्यामुळं त्याला साहेबांनी सांगितलं का तुझं काम मी करून देतो, पण तू आधी व्यसनाधीनता तुझी मुक्त झाली पाहिजे. त्याच्यानुसार त्यांनी तसे म्हणजे झालेलाच होता तो, त्याला जन्माची अद्दल घडली होती.
मी साहेबांनी आत्ता काही दिवसांपूर्वी त्याला ती ऑर्डर दिली. आता तो पूर्णपणे नील आहे आणि आता तो आपल्या कामामध्ये व्यवस्थित आहे आणि आता त्याची नवीन सुरुवात झालेली आहे आणि साहेबांनी त्याला एक नवीन प्रगतीचा मार्ग दाखवलेला आहे. तुम्ही फक्त कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला नाही, तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, सिनियर व्यक्तींशी देखील तेवढेच आदराने आणि नम्रपणे वागलात. त्यांचं मार्गदर्शन घेतलं. लोकांशी जोडलेला अधिकारी असल्यामुळं आणि या संबंध कोकण परिसरामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचा जो संपर्क आणि अनुभव आहे त्याचा उपयोग शासनाने, महाराष्ट्र शासनाने कुठंतरी करून घेतला पाहिजे. ग्रामीण भागातून आलं असल्यामुळं आणि सगळ्या ग्रामीण भागाचं काम केलेलं असल्यामुळं लोकांच्या बाबतीमध्ये त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं प्रेम, एक प्रकारची तळमळ जे पाहिजे अधिकाऱ्यांमध्ये, ती त्याच्यामध्ये हा त्याच्यातला सगळ्यात चांगला गुण आहे. एक दिवस साहेब ऑफिसला आलेच नाहीत. मी रोज सारखीच तयार होते. कार्यालय सज्ज होतं, कागदपत्र मांडलेली, पेन जागच्या जागी, दिवसभराची कामाची यादी देखील तयार होती. पण त्या दिवशी साहेब आलेच नाही. थोड्या वेळाने मला समजलं आणि मी हादरलेच. तो प्रसंग म्हणजे भयानकच होता. आम्ही मंत्रालयात चाललेलो, मी होतोच पुढेच बसलेलो, साहेब गाडीत मागे बसलेले. आमचं कसं ह्याला म्हणजे साहेब बसले पाठीमागे की आम्हाला सांगायचे की बाबा तहसीलदारांना फोन लावा किंवा उपजिल्हाधिकारी कोणाला तरी, असं सांगत चालूच असतं. आणि त्या दिवशी काहीच बोलत नव्हते. मी अचानक बघितलं तर साहेब असे शांत असे झोप लागलेली. नको उठवायला नाही का, साहेब झोपलेत, झोपू द्यावं त्यांना. आणि दुसऱ्या दिवशी तर त्रास व्हायला लागला, जाणवायला लागला त्रास. आणि आम्ही ज्युपिटरला आम्ही स्वतः होतो साहेबांसोबत. हॉस्पिटलाइज झाल्यानंतर त्यांचं कामावर इकडे पण लक्ष होतं, तरी पण डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे थोडं शांत होते त्यावेळेस कंटिन्यू. आणि तरी पण त्यातून मग गिरीश काळे साहेब आपले हे आहेत PA आहेत साहेबांचे, त्यांचं येणं जाणं म्हणजे ऑफिसमध्ये काय चाललं आहे एक्झॅक्टली, कशा प्रकारे काम चालू आहे, सगळं सुरळीत चालू आहे का, म्हणजे त्या तिथे हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यांचं ते चालू असायचं. ओके आहे ना सगळं, असं म्हणजे होतं. म्हणजे त्यांनी ते सोडलं नाही कधी. म्हणजे काम तर काम करायचंच आहे, पण हॉस्पिटलला राहून पण त्यांनी काम केलं. तो सीन मी कधीच नाही विसरणार. माझ्यासाठी खूप भयानक होता तो सीन. म्हणजे ते आठवलं तरी मला आता असं वाटतं की ते आठवणसुद्धा नको. मोठ्या पदावर पोहोचूनही जेव्हा एखादा माणूस आपल्या मातीशी, आपल्या मुळाशी नातं तुटू देत नाही, तेव्हा तो फक्त एक अधिकारी राहत नाही, तो संस्कारांचा, जाणीवांचा, जबाबदारीचा आदर्श बनतो. अशोक शिनगारे साहेब, तुम्ही याचंच मूर्त स्वरूप आहात. तुम्हाला आजही आईच्या हातचं जेवण अधिक प्रिय आहे. साधं पिठलं, बेसनाची पोळी, कडक भाकरी या जेवणात तुम्हाला आईची माया, परिश्रम आणि आठवणींची चव चाकता येते. दररोज कार्यालयात जाण्याआधी आई वडिलांना वाकून नमस्कार करणं, मोठ्या पदावर असूनही नम्रता आणि कृतज्ञतेचा वारसा जपणं, हाच तुमच्या व्यक्तिमत्वाचा, संस्कारांचा पाया आहे. सोन्या चांदीचा उपयोग नाही, आली लक्ष्मी बैलाच्या पायी. हे बापूंचं वाक्य तुम्ही मनावर कोरून घेतलं. आजही गाईगुरांची स्नेहाने सेवा केली. ही केवळ परंपरा नाही, ही मातीशी, शेतकरी म्हणून मनी असलेली श्रद्धा आहे. हे तुमचं मुक्या जनावरांप्रती असलेलं प्रेम आहे. आसमंतात घेतलेल्या झेपेने यशाची शिखरं जरी गाठली असली तरी आपला साधेपणा न विसरता, ज्या दिवसातून आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो, जी परिस्थिती आपण पाहिली, ते विसरता कामा नये. आणि म्हणूनच साहेब, मला लाभलेला तुमचा सहवास माझं जीवन सार्थकी लावणारा ठरला. 30 वर्षानंतर जेव्हा एका व्यक्तीबद्दल परत आठवण केली जाते आणि परत लोक आठवणीत ठेवतात, हे सोपं नाही आहे. हे निश्चितच आपली मोठी कमाई आहे आणि मला खात्री आहे हे कायम पुढे राहणार आहे. आपला जो स्नेह आणि आपलं काम जे आहे ते कायम सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. आपल्या या कार्याबद्दल, आपल्या या कर्तव्यपूर्तीबद्दल माझा आपल्याला सलाम आहे. आपण निश्चितपणे खूप चांगलं आयुष्य जगलेलं आहे, चांगली सेवा आपण दिलेली आहे आणि यापुढेही ही सेवा चालू राहील अशी मला खात्री आहे. जय हिंद. ऑल द बेस्ट अशोकराव, आपल्याला आणि आपल्या सर्व परिवाराला. जनसेवेचा हा पवित्र वसा हाती घेऊन 30 वर्षांहून अधिक काळ लोटला. या 30 वर्षांच्या काळात अनेक सहकारी, शेकडो कर्मचारी आपल्या हातून घडले. पण त्या प्रत्येकाला तुम्ही कर्मचारी न मानता तुमचं कुटुंब मानलं.
तुमची दृष्टी फक्त ठाणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापी होती, अजूनही आहे. पण शासन नियमानुसार आता आपल्याला सेवानिवृत्ती घ्यावी लागत आहे. कि कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले हैं आप नई मंजिल की ओर. आपका जॉब, आपकी सर्विस, ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. सर, आपण आमच्या कार्यालयामध्ये आमचे वरिष्ठ म्हणून उद्यापासून आपण रिटायर होत आहात, परंतु माझ्या आयुष्यातून, माझ्या जीवनातून आपण मार्गदर्शक म्हणून कधीही रिटायरमेंट होणार नाही आहे. मी आपल्याला नेहमीच त्रास देणार आहे मार्गदर्शनासाठी, किंवा मला केव्हाही कुठल्याही क्षणी आपली गरज वाटेल त्यावेळेस सर मी आवर्जून आपल्याला त्रास देणार. कृपया तो आमचा त्रास आपण सहन करावा. इट इज फायनली टाइम फॉर हिम टू एन्जॉय हिज वर्क. तर आय थिंक त्यांना आमच्या दोघांकडून एकदम सपोर्ट आहे. माझ्याकडून एक त्यांना म्हणजे खूप हार्टफेल्ट ॲडवाईस आहे की आता त्यांनी त्यांच्या हेल्थवर लक्ष द्यावं, स्ट्रेस नाही घ्यावं इतकं जितकं त्यांनी पूर्ण आयुष्य घेतलं. जे मी एवढे वर्ष मिस केलं, त्यांचा पूर्ण वेळ माझ्यासाठी किंवा कुटुंबासाठी, ते आता मला मिळाला. याच्यात आम्ही सगळेजण खूप खुश आहेत घरी. पण माझी तर इच्छा आहे त्यांनी पूर्णपणे आता स्वतःसाठी वेळ द्यावा. इथून पुढचा काळ माझ्याशिवाय तुम्हाला आणि तुमच्याशिवाय मला देखील जड जाणार आहे. मी इतकंच म्हणेन, यापुढे तुमचा मला सहवास लाभणार नाही, परंतु तुमच्या कामांचा सुवास नेहमीच माझ्या अवतीभोवती दरवळत राहील. साहेब, तुमच्या या खुर्चीकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कधीही माणसाने निघताना जातो नाही, येतो म्हणावं. नक्की पुन्हा या. मी प्रतीक्षित आहे. तुमचीच खुर्ची.